नमस्कार मंडळी, नोकरी रँक केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मार्च याच्यामार्फत GMC कोल्हापूरची या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्म कशा स्वरूपाचा फॉर्म होऊ शकतात, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामुळे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजली जाणार आहे. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून लाईक दाबा. मित्र आपण चला सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, IBPSच्या वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर कन्फर्मेशन नाव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर वडिलांचे नाव जे काय ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर कन्फर्म सुद्धा वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर आडनाव टाकायचं आहे. आणि मित्रांनो तुमचं लास्ट नेम सुद्धा या ठिकाणी तुमचं टाकायचं आहे. त्यानुसार तुमचं या ठिकाणी फुल नेम जे काय असेल ते तुमचं दिसणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल सुद्धा नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर तुमचा एक मेल ID द्यायचा आहे की ज्याचा हँडल नेम जीमेल असणं आवश्यक नाही. त्याचा या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो हँडल नेम आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्यानुसार तुमचं कन्फर्म मेल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. खाली कॅप्चर टाकून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं या ठिकाणी तुमचं पाहायला मिळणार आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीतून तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन मेल ID, रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड या ठिकाणी तुमचा दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मित्रांनो तुम्हाला 5 अपलोड करायचा आहे. आणि सही सुद्धा या ठिकाणी ब्लॅक पेन स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. तर मित्रांनो मी फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून दाखवतो. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पहिल्यांदा ऑप्शन आहेत आर यू अप्लाय द अंडर, म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करणार असाल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राजाजी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर आणि प्रमिलाराजे सौरपचार रुग्णालय ह्या दोन वेगवेगळ्या घटकासाठी तुम्हाला अपलोड करायचं. यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा मी राजाजी छत्रपती शाहू महाराज सिलेक्ट केला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या ठिकाणी जी जाहिरात आहे ती वाचून या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. यामध्ये कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते पिऊन असेल, परिचर किंवा या ठिकाणी मित्रांनो प्रमिलाराजे सौरपचार केंद्र असेल. यामध्ये जे पदासाठी तुम्ही अप्लाय केला असाल ते या ठिकाणी अप्लाय करायचं. एकाच फॉर्मसाठी एकच घटक या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचा आहे. जर 2 घटक असतील तर तुमचं रजिस्ट्रेशनपासून सगळी प्रोसेस वेगळी करायची. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जो हवा असेल तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. जर SC मध्ये असेल SC, ST असेल ST किंवा ओपन असेल ओपन, SCBC असेल तर SCBC किंवा OBC असेल तर OBC तुम्हाला सिलेक्ट करायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी कॅटेगरी आहे त्या ठिकाणी कन्फर्म कॅटेगरी सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा जी कॅटेगरी आहे ती या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करा. जी SCBC असेल किंवा ओपन जी कॅटेगरी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानुसार ज्या कॅटेगरीनुसार तुमचं जर आरक्षण असेल त्या ठिकाणी जे ऑप्शन असतात ते या ठिकाणी इनेबल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पिऊन या पदासाठी मित्रांनो जी हँडिकॅपसाठी जागा नव्हती त्या ठिकाणी ओपन होणार आहे. वॉर्ड सर्वंट ह्या पदासाठी असेल तर कक्षसेवक ह्या पदासाठी तुम्ही जे आरक्षण आहे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर हँडिकॅप आहेत का, हँडिकॅप असले हे सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. नसल्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर जे काही हँडिकॅपचे ऑप्शन असतात ते या ठिकाणी तुमचे इलिजिबल असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही जी कॅटेगरी तुमची आता या ठिकाणी नॉन क्रिमिनलमध्ये मोडते का तर येस, ज्या काही कॅटेगरी असतात ती नॉन क्रिमिनल मोडतात त्यामुळे येस करायचं आहे. नसल्या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जो फॉर्म आहे तो ओपनमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे वैधता आहेत का तर असल्यास येस करा. नसल्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही EWS मध्ये असेल तर ऑप्शन या ठिकाणी इलिजिबल होणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहेत का असल्यास येस करा. नसल्या तुम्हाला नो करायचा आहे. जर तुम्ही एक्स-सर्व्हिसमॅन म्हणून अप्लाय करणार असाल तर येस करा. नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर अर्जदार दिव्यांग आहेत का असल्यास येस करा. नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही दिव्यांगाचा किती टक्केचं अपंगत्व आहेत त्या ठिकाणी लाभ घेणार असेल असल्यास येस करा. नसल्यास नो करायचं आहे. अर्जदार स्पोर्ट्स कोटा आहेत का स्पोर्ट्समध्ये आरक्षण घेणार असेल असल्यास येस करा. नसल्यास नो करा. प्रकल्पग्रस्त असल्यास या ठिकाणी तुम्हाला येस करा अन्यथा नो करा. त्याचबरोबर भूकंपग्रस्त असल्यास या ठिकाणी येस करा किंवा नो करायचा आहे. अंशकालीन पदवीधर असल्यास तुम्हाला येस करायचा आहे किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर ऑर्फन असल्यास म्हणजे अनाथ असल्यास तुम्हाला येस करा. अनाथ इंडिव्हिज्युअल संस्थात्मक जी काय असल्यास येस करा किंवा नो करा. जी काय असल्यास या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर नसल्यास या ठिकाणी नो करायचं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र डोमासील असणं आवश्यक राहणार येस करा.
नसल्यास नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन इलिजिबल होणार आहेत कॅटेगरीनुसार की जो महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या 865 गावातील म्हणजे कर्नाटकमध्ये काही गावात त्यामध्ये असल्यास येस करा किंवा नो करायचा आहे. फ्रीडम फायटर असल्यास स्वातंत्र्य सैनिक असल्यास येस करा किंवा नो करायचा आहे. जनगणना कर्मचारी असल्यास येस करा किंवा नो करा. त्याचबरोबर 1994 नंतरचे निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यास येस करा किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक असल्यास येस करा, नसल्यास नो करायचं. त्याचबरोबर तुमचा धर्म कोणता आता हिंदू, बुद्धिस्ट, मुस्लिम जे काही असल्यास येस सिलेक्ट करा. तुमचं आधार कार्ड आहे का असल्यास येस करा, आधार नंबर टाकायचा आहे, नसल्यास नो करायचा आहे. त्याचबरोबर परीक्षेचं एक्झाम सेंटर कोणता हवा आहे ते एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर जी बर्थ डेट आहे ती बर्थ डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. बर्थ डेट मंथ या ठिकाणी तुमचं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जी इयर आहे बर्थ इयर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं बर्थ इयर येणार आहे, जे काही बर्थ इयर आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे आहेत ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर ट्विन आहात का जो भाऊ बहीण असल्यास येस करा, त्याचा तपशील लिहायचा आहे, नसल्यास नो करायचा आहे. त्याचबरोबर अनमॅरिड मॅरिड डिवॉर्स वगैरे जे असल्यास त्याचं येस करा किंवा नो करायचं. फादर्स नेम टाकायचं आहे. त्याचबरोबर मदर्स नेम तुम्हाला टाकायचे, जे काही मदर्स नेम असल्यास फादर्स नेम असल्यास तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस जो काय आहे तो टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस जो आधारवरचा आहे तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. जिल्हा टाकायचा आहे. स्टेट कोणता आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. पिनकोड टाकून सेम अँड परमनंट ॲड्रेस तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला कास्टमध्ये असल्यास 900 रुपये आणि मित्रांनो ओपनमध्ये असल्यास अशा स्वरूपात मित्रांनो तुमचे 1000 रुपये फी राहणार आहे. तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड व्हॅलिड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर मी सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासाठी एज्युकेशन आहे डिटेल्स यामध्ये मित्र तुमचं 10वीचं बोर्ड कोणतं ते टाकायचं आहे. आर्ट जे सब्जेक्ट असतात ते टाकायचं आहे. पासिंग तारीख कोणती होती त्या ठिकाणी तारीख टाकायची आहे. जी काही पासिंग तारीख आहे ते इकडे तुमची पासिंग तारीख टाकून पर्सेंटेज टाकून या ठिकाणी कोणता क्लासमध्ये उत्तीर्ण झाला ते तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर 12वी असल्यास 12वी तपशील टाका, त्यामध्ये कोणता विषय होता, पासिंग तारीख, त्याचबरोबर कोणता क्लास होता तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमची डिग्री असल्यास या ठिकाणी तुम्हाला जी डिग्रीचे डिटेल आहेत ते टाकायचे आहेत. डिग्रीचं नाव, बोर्डाचं नाव, यामध्ये युनिव्हर्सिटी नेम, विषय कोणता होता तो, पासिंग तारीख, त्याचबरोबर पर्सेंटेज आणि या ठिकाणी ग्रेड आहे तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का येस करायचं आहे. काय अनुभव असल्यास या ठिकाणी येस करा. त्यामध्ये तुमच्या अनुभवाच्या सगळ्या डिटेल्स ज्या काय आहेत ते तुम्हाला टाकायच्या आहेत. नसल्यास नो करा. मराठी वाचायला येतं का असल्यास येस करा किंवा नो करून या ठिकाणी खाली व्हॅलिड फॉर डिटेल्स या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा या ठिकाणी अशा पद्धतीचा या ठिकाणी इंटरव्ह्यू दिसणार आहेत. यामध्ये तुमची सर्व माहिती या ठिकाणी फोटो असेल किंवा सर्व आरक्षण सर्व डिटेल्स या ठिकाणी तुमचे दिसणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरताना या ठिकाणी इथंपर्यंत तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता. यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही चेकआउट करायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आय ॲग्री या ऑप्शन क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आर यू कंटिन्यू हे ऑप्शन क्लिक करून तुमच्या ठिकाणी फॉर्म कंटिन्यू होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी थंब या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि डिक्लरेशनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यामध्ये तुमचे दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमचा खाली कॅप्चर टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी काही अमाऊंट आहे ती दिसणार आहेत. म्हणजे हा फॉर्म ओपनमध्ये आहे. त्याचबरोबर खाली कॅप्चर जो आहे तो या ठिकाणी कॅप्चर टाकून या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं जे पेज आहे त्या ठिकाणी पेमेंटसाठी या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा QR द्वारे किंवा UPI या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला ज्यातून पेमेंट करायचं आहे त्यातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी GMC कोल्हापूरचा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.